हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बीकॉम सेकंड इयर. यावेळेस माझा विषय आहे इन्कम टॅक्स आणि आपल्या इन्कम टॅक्सचा जो फर्स्ट टॉपिक आहे तो आहे इंट्रोडक्शन टू इन्कम टॅक्स अँड बेसिक कन्सेप्ट्स. बघा, कोविडमुळं सध्या आपल्याजवळ इथे जे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण हा थिओरॉटिकल पोर्शनचा असणारा टॉपिक अगोदर कव्हर करणार आहोत. इंट्रोडक्शन टू इन्कम टॅक्स अँड बेसिक कन्सेप्ट. तर अगोदर आपण या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन टू इन्कम टॅक्स बघणार आहोत. एक्झॅक्टली टॅक्सेशन ही संकल्पना समोर आली की सगळ्यांना वाटते की अरे बापरे, काहीतरी मोठं घडणार आहे, आपल्याला टॅक्स पेड करावा लागणार आहे. तर हा असा घटक नाही की प्रत्येकालाच इन्कम टॅक्स द्यावा लागतो म्हणून कसं आहे, अगोदर आपण आपल्या फर्स्ट पॅराग्राफप्रमाणे इथं हा घटक लक्षात घेऊ की इन्कम टॅक्स, टॅक्सेशन हे काय आहेत. द वर्ड टॅक्स ओरिजिनेटेड फ्रॉम द टॅक्सेशन. टॅक्स ही संकल्पना टॅक्सेशनमधून आलेली आहे. विच मीन्स इस्टिमेट, गृहीत असणारा घटक किंवा प्रोजेक्टेड किंवा ठराविक पद्धतीचा घटक. म्हणून इन्कम टॅक्स जे आहे त्याचा अर्थ काय होतो? इन्कम टॅक्स मीन्स इन्कम एस्टिमेट, उत्पन्न गृहीत धरणं, ठरवणं. विच हेल्प द गव्हर्नमेंट टू नो द ॲक्च्युअल इकॉनॉमिक स्ट्रेंथ ऑफ द पीपल. याचा उपयोग काय होतो? तर लोकांची योग्य पद्धतीने उत्पन्न क्षमता माहीत करून घेण्यासाठी आपल्याजवळ, शासनाजवळ असणारी ही एक संकल्पना आहे. इट हेल्प द गव्हर्नमेंट टू नो द डिस्ट्रीब्युशन ऑफ मनी अमॉंग द कंट्रीज पीपल. गव्हर्नमेंट जी आहे, आता बघा आपण बऱ्याच गोष्टीला बघतो, काही घटना घडली, दुर्घटना घडली की शासनानं मदत केली पाहिजे, अशा सर्व संकल्पना येतात. शासनानं पैसे दिले पाहिजे, शासनानं मदत दिली पाहिजे, शासनानं एज्युकेशन प्रोव्हाइड केलं पाहिजे, रोड, लाईट, सगळ्या बाबतीत जर आपण विचार केलं, ज्याला थोडक्यात आपण डेव्हलपमेंटच्या नावानं विचारात घेतो ना, तर आता हे सगळं डेव्हलपमेंट जर शासनाच्या डोक्यावर असेल तर शासनाला त्याचे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे लागतात. म्हणून गव्हर्नमेंटलाही लक्षात ठेवावं लागतं की प्रति व्यक्ती दरडोई उत्पन्न कशा पद्धतीने आहे, परत डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम कसं झालं पाहिजे, या सगळ्या बाबीसाठी शासनाला जेव्हा जबाबदार धरल्या जाते तेव्हा शासन आपल्या रेव्हेन्यूचा पहिला घटक म्हणून इन्कम टॅक्सला बघतंय, टॅक्सेशनला बघतंय आणि या टॅक्सेशनच्या माध्यमाने त्यांच्याजवळ उत्पन्न तयार केल्या जाते. मग जर आपण बघितलं तर इट हेल्प गव्हर्नमेंट टू नो द डिस्ट्रीब्युशन ऑफ द मनी अमॉंग द कंट्रीज पीपल. सगळ्यात अगोदर काय, लोकांचं उत्पन्न क्षमता कशी आहे ते माहीत करून घेण्यासाठी, आणि त्याच्यानंतर काय आहे की हे जे उत्पन्न होत आहे ते लोकांमध्ये वाटण्यासाठी विभिन्न मार्गानुसार आपल्याला ते लोकांमध्ये वाटताना दिसू शकते. आज आपण बघतोय कोविडमुळे, आता तुम्ही बघतायत की आर्थिक डबघाई झाली, आर्थिक टंचाई निर्माण झाली, अशा बऱ्याचशा घटना लोकांच्या समोर आल्यात. परंतु यामध्ये जर बघितलं तर शासनाला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. मग इन्कम टॅक्स हॅज बीन इन अ फोर्स इन अ डिफरंट फॉर्म सिन्स द इयर. असं पाहायला मिळेल की इन्कम टॅक्स ही संकल्पना एकदम अगदी नवीन आत्ताची नाही आहे, ती एक जुनाट पद्धत आहे. जवळपास 150-200 वर्षाच्या अगोदर जरी म्हणलं तर आपल्याला चालेल, कारण की इंग्रजकालीन ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळू शकते. जर आपण भारतीय इतिहासात बघितलं तर ब्रिटिशियन्स जे म्हणतो आपण, इंग्रजांच्या कालावधीपासून टॅक्स ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. मग त्यावेळेस लगान या नावानं ते वसुली करायचे. ठीक आहे, त्याच्या अटी, त्यांचे घटक हे भिन्न होते, काही ठिकाणी ते जाचक होते, म्हणून आपण त्याला क्रूर म्हणून विचारात घेऊ शकत होतो. परंतु आता जे आहे इंडिपेंडंट इंडियामध्ये जर आपण विचारात घेतलं तर आता आपल्या या इंडियामध्ये, आपल्याला भारतामध्ये, आपल्या देशामध्ये याच्यासाठी नवीन संकल्पना भरपूर प्रमाणात लोकांच्या हितासाठी विचारात घेऊन तयार केलेल्या आहेत. इफ वी गो थ्रू द हिस्ट्री ऑफ द इंडिया, we get relevant information regarding the
टॅक्सेशन सिस्टीम ऑफ इंडिया. जर आपण ऐतिहासिक संकल्पनेच्या आधारावर याचा विचार केला तर आपल्याला अशा अनेक घटना, अनेक घटक या ठिकाणी पाहायला मिळतात. इतिहासापासून त्याच्यातील बदल आपल्याला पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. मग इन एन्शियंट हिस्ट्री इट इज मेन्शन अबाउट द सच सिस्टीम विच वॉज इम्पोज्ड ऑन द इन्कम. आपल्याला भारतीय इतिहासामध्ये इथं हे पाहायला मिळते की जुन्या पद्धतीपासून जर आपण बघितलं, म्हणजेच एन्शियंट हिस्ट्रीपासून जर आपण बघितलं की इन्कमवर टॅक्स चार्ज करण्याची, एक्सपेंडिचर किंवा ऑदर घटकांवर मिळून आपल्याला टॅक्सचा चार्ज करण्याची संकल्पना आपल्यासमोर आलेली होती. बघा, आता इन्कम टॅक्स ही जी संकल्पना आहे याच्यासाठी आपण याला काही थोडंसं मुद्द्यांमध्ये मांडून पुढे नेत आहोत. एव्हरी पर्सन विथ ॲन इन्कम इन एक्सेस ऑफ द प्रिस्क्राइब्ड लिमिट हॅज टू पे अ टॅक्स. टॅक्स कोणी दिला पाहिजे? तर ज्या व्यक्तीने ठराविक उत्पन्नापेक्षा अधिकचं उत्पन्न कमवलंय त्याला टॅक्स द्यावा लागतो. इन्कम इन एक्सेस ऑफ द प्रिस्क्राइब्ड लिमिट, ठराविक मर्यादा ज्या दिलेल्या आहेत त्याच्यापेक्षा ठरवल्या कोणी? इन्कम टॅक्स ॲक्टनं ठरवल्यात, आम्ही नाही. कारण इथं जी आर्थिक समानता राहावी त्या उद्देशाने हे ठरवण्यात आलेले आहे. परंतु काही लोक आपल्या बुद्धिचातुर्याने जास्त उत्पन्न कमवतात. कमवलेलं उत्पन्न जे आहे मग त्याच्यावर त्यांना टॅक्स द्यावा लागतो. जर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत म्हणजे उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पन्नापर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचा कर द्यायची गरज पडत नसते. याला आपण स्लॅब ऑफ टॅक्समध्ये पाहू शकतो की ज्यामध्ये 2.5 लाखापर्यंत कुठल्याही पद्धतीचं इन्कम टॅक्स पेड करायची गरज नाही आहे. त्याच्यापेक्षा जास्तीच्या उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स द्यावं लागते. याच्यासाठी डिडक्शन, एक्झम्पशन सगळे मिळाल्यानंतर जे तुमचं नेट इन्कम मिळते त्याच्यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. सच टॅक्स चार्ज ऑन द एक्सेस इन्कम इज कॉल्ड इन्कम टॅक्स. जे एक्सेस इन्कमवर चार्ज केलं जाते त्याला आपण इन्कम टॅक्स असं म्हणतो. आता पुढचा मुद्दा काय म्हणतो बघा, इन्कम टॅक्स इज अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ द रेव्हेन्यू टू द गव्हर्नमेंट. आता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की शासनावर सगळं काही निर्भर आपण दाखवतो. मग शासनाचं उत्पन्नाचं साधन काय? शासन काय कोणाकडे नोकरी करते का? बिलकुल नाही. मग शासनाला उत्पन्न कमवण्यासाठी असे स्रोत निर्माण करावे लागतात. त्यामध्ये इन्कम टॅक्स ही त्याची एक पहिली किंवा टॅक्सेशन ही त्याची पहिली संकल्पना असते ज्याच्यामधून त्याला रेव्हेन्यू मिळणार आहे. सो इन्कम टॅक्स इज अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ द रेव्हेन्यू टू द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला रेव्हेन्यूचं एक साधन, उत्पन्नाचं साधन म्हणून हे त्याला पाहता येऊ शकते. नेक्स्ट काय बघा, प्रोग्रेसिव्ह रेट ऑफ द टॅक्स ऑल्सो सर्व ॲज अन इफेक्टिव्ह डिव्हाइस ऑफ द मिनिमायझिंग द इनइक्वॅलिटीज इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द इन्कम अँड द वेल्थ. आता इथं आपण जर बघितलं तर आपल्याला हे पाहायला मिळते की आपण जे विचारात घ्यायलो की प्रोग्रेसिव्ह रेट ऑफ टॅक्स, टॅक्सचा रेट जर बघितला ना, बघा सुरुवातीला 2.5 लाखापर्यंत काहीच नाही, त्याच्यानंतर जे 2.5 लाख आहे त्याच्यावर 5%, हे जे स्लॉट आम्ही म्हणतो त्या स्लॉटमध्ये जर बघितलं ना, हाय इन्कम ग्रेडमध्ये गेलात की तुम्हाला 30% टॅक्स द्यावा लागतो. मग हा जो घटक आहे ना, हा कशासाठी आहे? इनइक्वॅलिटीज म्हणजे असमानता घटवण्यासाठी. म्हणून इथं टॅक्सचे रेट जे आहेत ना ते स्लॅब रेट हाय 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 होत जातात. परत काय, इट हेल्प इन अटेनिंग द सोशलिस्ट पॅटर्न ऑफ द सोसायटी विच इज द कोर ऑब्जेक्टिव्ह ऑफ अवर इकॉनॉमिक प्लॅनिंग. बघा, सामाजिकता, सामाजिक बांधिलकी ही योग्य पद्धतीने राहावी यासाठी याचा उपयोग केला गेलेला असतो. कारण की आमच्या इकॉनॉमिक प्लॅनिंगचं मेजर ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गरजा भागवण्यासाठी मिळणारं उत्पन्न जे ते मिळालंच पाहिजे. नाव इन्कम टॅक्स इज अ डायरेक्ट टॅक्स. सॉरी फ्रेंड, त्याच्या अगोदर सांगायचं राहिलं, टॅक्सेशनचे 2 प्रकार पाडण्यात आलेले आहेत, एक डायरेक्ट आणि दुसरं इनडायरेक्ट. इनडायरेक्ट टॅक्सचा भाग म्हणून आज आपण GSTला पाहू शकतो. तर डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? डायरेक्ट टॅक्स इज अ टॅक्स इन विच द असेसी डायरेक्टली पेड टू द गव्हर्नमेंट. ज्याच्यामध्ये प्रत्यक्षरित्या त्या व्यक्तीचा संबंध येतो की ज्याला टॅक्स पेड करायचा आहे त्याला त्याची गणना करून टॅक्स पेड करावा लागतो, तो डायरेक्ट टॅक्स होतो. आणि इनडायरेक्ट अप्रत्यक्ष ज्याला आपण GST म्हणतो, तो आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो तो ॲटोमॅटिकली त्याच्यामधून जात असतो. म्हणजे तुम्ही किती जरी विचार केला तर तो तुमच्या मार्फत जात नाही. बघा,
जेव्हा उत्पन्न मी कमवलं त्याच्यावर टॅक्स मी देणार आहे. वस्तू मी खरेदी केली, टॅक्स जरी मी देत असलो पण ती जबाबदारी कोणाची आहे? त्या दुकानदाराची होते. म्हणून जिथं थर्ड पार्टी ही पेयर ठरते ना त्या ठिकाणी तो इनडायरेक्ट ठरतो. नाव इन्कम टॅक्स इज अ डायरेक्ट टॅक्स ॲज इन्सिडन्स ऑफ द टॅक्स फॉल डायरेक्टली ऑन द टॅक्स पेयर. इथं डायरेक्टली हे टॅक्स पेयरवर इम्पोज केल्या जाते म्हणून हे डायरेक्ट टॅक्स आहे. इंडियन इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 प्रोव्हाइड द मेकॅनिझम फॉर द कॉम्पिटिशन ऑफ द टॅक्सेबल इन्कम ऑफ अ पर्सन. इथं प्रत्येक घटकासाठी एक कायदा तयार करण्यात आला. तर इन्कम टॅक्ससाठी काय आहे, 1961 एक कायदा तयार करण्यात आला आणि 1961च्या इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे काय आहे की इथं प्रॉपर मेकॅनिझम तयार करण्यात आलं की ज्याच्या माध्यमाने लोकांनी इथं टॅक्सेशन किंवा एखाद्या व्यक्तीवर टॅक्स आम्हाला इम्पोज करता आला पाहिजे, चार्ज करता आला पाहिजे. मेकॅनिझम फॉर द कॉम्पिटिशन ऑफ द टॅक्स इन्कम ऑफ अ पर्सन. व्यक्तीच्या उत्पन्नावर कर लावण्यासाठी इथं आम्हाला त्याची पूर्ण रचना देण्यात आलेली आहे. नाव इट डिफाईन द पर्सन इन सच मॅनर दॅट ईच अँड एव्हरी एंटिटी इज ब्रॉट विदिन द ज्युरिडक्शन ऑफ द ॲक्ट. काय आहे, इट डिफाईन द टर्म पर्सन. व्यक्ती या संकल्पनेने ना अगोदर दाखवलेलं आहे. व्यक्ती ही संकल्पना यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण आपण बघतो पर्सन कॉमन बेसमध्ये आपला जो पर्सन असतो ना, तुम्ही आम्ही कॉमन बेसमध्ये पर्सन झालोत. परंतु इन्कम टॅक्सप्रमाणे पर्सन कोण आहे, तो टॅक्स पेयर आहे. मग काय, इन सच अ मॅनर दॅट ईच अँड एव्हरी एंटिटी इज ब्रॉट विदिन द ज्युरिडक्शन ऑफ द ॲक्ट. कायद्याच्या चौकटीमध्ये, ज्युरिडक्शन म्हणजे त्याची जी बाउंड्री ठरवून दिलेली आहे ना त्याच्यामध्ये येणारा घटक, म्हणून आपण त्या पर्सनला इथं विचारात घेऊ शकतो. म्हणजे जर समजा मी महाराष्ट्रात राहतो तर माझं ज्युरिडक्शन महाराष्ट्र होईल. मी महाराष्ट्रात परभणीत राहतो तर माझं ज्युरिडक्शन परभणी होईल. मी इथं टॅक्स पेयर आहे. मी इतर जिल्ह्यातला आहे तर मी त्या ठिकाणी टॅक्स पेयर ठरणार. समजा मी औरंगाबादला गेलो राहायला तर मला औरंगाबादमध्ये मी टॅक्स पेयर म्हणून डिसाईड केल्या जाईल. म्हणजे हे त्या पद्धतीने राहणार आहे. परत इट ऑल्सो डिफाईन द व्हेरियस टर्म आर रेग्युलरली यूज्ड इन द ॲक्ट. याच्यामध्ये दैनंदिन परिस्थितीमध्ये कायद्याच्या अंतर्गत ज्या संकल्पना आपल्याला वापरायच्या आहेत त्या सगळ्यांचा समावेश इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 इन्क्लूड केलेला आहे, समाविष्ट केलेला आहे. आता दैनंदिन घटना आपण जर बघितलं तर या अशा जनरली सर तुम्ही फक्त दैनंदिन घटना म्हणून सांगून सोडून दिले, नाही तसं नाही आहे. कारण की इथं प्रत्येक टॉपिकमध्ये प्रत्येक हेडमध्ये त्याची संकल्पना आपल्याजवळ भिन्न पद्धतीने येणार आहे. मग ज्याच्या ज्याच्या गरजा आहे, जसं एखादा सॅलराईड पर्सन आहे तो सॅलरी इन्कममध्ये जाईल. एखाद्यानं मोठं घर बांधलं, किरायानं देऊन टाकलं, तो हाऊस प्रॉपर्टीमध्ये येईल. मग या सगळ्यांसाठी नियमावली सारखी कशी राहील? म्हणून काय आहे, याच्यामध्ये सगळ्या त्या संदर्भातले रेग्युलरली यूज होणाऱ्या टर्म या ॲक्टमध्ये समाविष्ट आहे. इट स्पेसिफाईड द इन्कम विच आर होलली ऑर पार्टली एक्झम्ड फ्रॉम टॅक्स इन द कॉम्पिटिशन ऑफ द टोटल इन्कम. याच्यामध्ये सगळ्या म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 सगळ्याच्या सगळ्या अशा संकल्पना आहेत ज्याच्यामध्ये फुल्ली, पार्टली एक्झम्प्टेड ऑर डिडक्शन या सगळ्यांची माहिती आपल्याजवळ दिलेली आहे, जे आपल्याला इन्कम कम्प्यूट करण्यासाठी उपयोगात पडणार आहे. टू कम्प्यूट द इन्कम जे आम्हाला इथं मिळालं पाहिजे ना, ते सगळ्या संकल्पना इथं आमच्याजवळ येणार आहेत. इट प्रोव्हाइड द गाईडलाईन्स फॉर द प्रॉपर क्लासिफिकेशन ऑफ द व्हेरियस काइंड ऑफ द इन्कम अंडर द डिफरंट हेड. जर आपण याचा विचार केला आणि याला जर बघितलं तर काय आहे, इट इज अ गाईड म्हणजे हे तुम्हाला दर्शक आहे फॉर द प्रॉपर क्लासिफिकेशन ऑफ द व्हेरियस काइंड ऑफ द इन्कम इन अ डिफरंट हेड. आता इन्कम कॉम्पिटिशन करण्यासाठी काही एक हेड नाही आहे. आता इन्कम टॅक्स कायद्यामध्ये इन्कम कॉम्पिटिशन करण्यासाठी प्रत्येक घटकासाठी वेगळे वेगळे संकल्पना आपल्यासमोर आहेत. जसं एखादा व्यक्ती मोठं घर बांधत असेल तर तो हाऊस प्रॉपर्टीमध्ये पडेल, दुसऱ्याकडं कामाला असेल तर तो सॅलरीमध्ये जाईल, एखादा व्यक्ती असेल तो प्लॉट किंवा काही ॲसेट परचेस करून ॲसेट सेल करतो तो कॅपिटल गेनमध्ये जाईल, एखादा व्यक्ती असेल तो बिझनेस करत असेल तर बिझनेसमध्ये जाईल, प्रोफेशनमध्ये असेल तर तो प्रोफेशनल इन्कममध्ये जाईल, एखादा व्यक्ती असा असेल तो याच्यापैकी काहीच न करता दुसऱ्यात उलाढाल्या करून म्हणजेच काय लॉटरीच काढ, कुठं गॅमलिंगच कर, कुठं कार्ड गेमच प्ले कर, कुठं बेटिंगच कर, अशा संकल्पनेमध्ये असेल तर तो
अदर सोर्समध्ये मोडेल. मग या सगळ्या संकल्पना आपल्याला कॉम्पिटिशनसाठी डिफरंट हेडमध्ये जे आहेत हे मिळवण्यासाठी त्याच्या गाईडलाईन्स आपल्याला या ॲक्टमध्ये मिळू शकतात. इट डिफाईन द व्हेरियस डिडक्शन दॅट कॅन बी मेड फॉर ईच हेड ऑफ अ इन्कम ॲज वेल ॲज फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम सो ॲज टू अराईव्ह द नेट टॅक्सेबल इन्कम. बघा, इन्कम टॅक्स चार्ज करत असताना आपल्याजवळ दिलेली मर्यादा तर सोडा, त्याच्यापेक्षा जास्तीचं जे घटक आणखीन आपल्याजवळ आहे ना, म्हणजेच आपल्याला जर काही डिडक्शन, सूट, वजावटी ज्या मिळवायच्यात त्याचीसुद्धा पूर्ण माहिती या ॲक्टमध्ये आहे. जसं काही ठिकाणी तुम्हाला इथं एक्झम्पशन दिलेले ती सूट आहे. काही ठिकाणी इथं तुम्हाला एक्झम्पशनच्या नंतर जर आपण बघितलं तर डिडक्शन म्हणजे काय की कंपल्सरी प्रोव्हायडन्स जर असेल तर ते डिडक्शन झालं. एक्झम्पशन काय आहे की एखाद्या मर्यादेपर्यंत असेल, पण डिडक्शन जे आहे ते कंपल्शन आपल्यासमोर जर दिलेलं असेल तर तेही या ठिकाणी आपल्याला ग्रॉस टोटल इन्कममधून मायनस करून टोटल इन्कम किंवा नेट टॅक्सेबल इन्कम फाइंड करण्यासाठी उपयोगात पडतं आहे. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961चा जर आपण अभ्यास केला तर याच्यामध्ये टोटल 298 सेक्शन आहेत. Total 298 section of the Income Tax Act are included in Income Tax Act 1961 as amended up to date. वेळोवेळी याच्यामध्ये दुरुस्त्या केल्या जातात ॲज अ डील ॲक्युरेटली विथ द टॅक्स ऑथॉरिटीज. हे जे आहे तुम्हाला वाटलं मला वाटलं तर होत नाही, तर ज्या अथॉरिटी त्यांनी ठरवून दिलेल्या आहेत म्हणजे टॅक्स ऑथॉरिटी जी बनवलेली आहे ज्याला आपण सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स म्हणतो, त्याच्या माध्यमाने याच्यातील बदल तरतुदी, कारण कालानुरूप बरेचसे घटक बदलत गेलेले आहेत. पूर्वी प्रोडक्ट कमी होते, परत ऑनलाईन बिझनेसेस नव्हते, सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टॅक्सच्या संकल्पना निर्माण झाल्या, तर त्या सगळ्यांचा इन्क्लुजन या ठिकाणी केल्या गेलेला आहे. परत इथं काय टॅक्स ऑथॉरिटीज प्रोसिजर ऑफ असेसमेंट, कलेक्शन, रिकव्हरीज अँड रिफंड ऑफ द टॅक्स. मग इथं कलेक्शन करायचं आहे टॅक्सेशनचं, त्याची रिकव्हरी करायची आहे, कलेक्शन करायचं, रिकव्हरी करायची, परत असेसमेंट करायचं आहे, प्रोसिजर ऑफ असेसमेंट कसं रन करायचं आहे, परत ऑफेन्स अँड प्रोसिक्युशन्स, अपील अँड रिव्हिजन्स. जर समजा एखाद्याकडून चूक झालेली असेल, आता कोणी जाणून बुजून करते, कोणी जाणून बुजून करत नाही, मग त्याला कायद्यानं फाईट करता यावं म्हणून त्याला इथं प्रॉसिक्युशनमध्ये जाण्याचा अधिकार, त्याच्याजवळ असणाऱ्या पेनॉल्टी, त्याच्या चुका, दंडात्मक कारवाई, या सगळ्या घटना या कायद्याच्या अंतर्गत आपल्यासमोर विभिन्न सेक्शनमध्ये मांडून दिलेल्या आहेत. त्यासाठी इथं या कायद्यामध्ये टोटल 298 कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे. द फायनान्स ॲक्ट पास एव्हरी इयर ड्युरिंग द बजेट सेशन ऑफ द पार्लिमेंट प्रिस्क्राइब्ड द रेट ऑफ द इन्कम टॅक्स अप्लिकेबल ऑन द इन्कम ड्युरिंग द फोर्थकमिंग फायनान्शियल इयर. भविष्यात येणाऱ्या वित्तीय वर्षामध्ये उत्पन्न कमवण्यासाठी आपल्याजवळ इथं जे आहे, आपण जर इथं याचा विचार केला तर ते उत्पन्न कमवण्यासाठी आपल्याला विभिन्न प्रकारचे टॅक्सचे जे रेट आहेत ते टॅक्सचे रेट ठरवून देण्यासाठी इथं आपल्याजवळ फायनान्स ॲक्टमध्ये दरवर्षी इथं जे बजेट सेशन होतं आहे त्या बजेट सेशनमध्ये याच्या टॅक्स रेटला बदलल्या जात आहे. मग इथं जे आहे ते येणाऱ्या भविष्यातील उत्पन्न गणनेसाठी उपयोगात पडतं आहे. म्हणजेच चालू वर्षाच्या ॲक्टमध्ये फायनान्स बजेटमध्ये जर देण्यात आलेलं असेल तर ते भविष्यातील बजेटमध्ये भविष्यातील उत्पन्नाच्या कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला उपयोगात पडणारं असेल. सो फ्रेंड्स, इथं आपण आता थांबणार आहोत. आपण आत्ता इथं जे कंप्लिशन केले त्यामध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन टू इन्कम टॅक्स बघितलं आहे. ओके, राईट, थँक्यू.